सगळेच तंबाखू खातात, प्रत्येकाला थोडी कॅन्सर होतोय. ठीक आहे, बघू. हाय, मी डॉक्टर मोनाली. आम्ही पेशंटला खूप वेळा समजावून सांगतो की तुम्ही जे व्यसन करताय ते तुमच्यासाठी खूप घातक आहे आणि तुम्ही ते बंद केलं पाहिजे. पण पेशंट जोपर्यंत खूप मोठा काही इश्यू होत नाही तोपर्यंत बंद करत नाही. हे मी आज का सांगते तर आमच्याकडे एक केस आलेली ज्यांच्या सवयींमध्ये तंबाखूचं प्रमाण खूप होतं आणि त्यांना थोड्या दिवसांनी तोंडामध्ये छाला झाला, म्हणजे जखम झाली आणि ती जखम भरतच नव्हती. छाला झाला आणि ती जखम भरत नव्हती. मग छाले झाल्यावर पण पेशंटला एवढं सिरियसनेस नाही वाटत, पण जेव्हा त्यांना खाली इथे थोडंसं स्वेलिंग वाटायला लागली, म्हणजे थोडा गाठ वाटायला लागला. मग गाठ म्हटल्यावर तर लोक लगेचच डॉक्टरकडे जातात आणि मग ते चेक केल्यानंतर त्यांना तोंडाचा कॅन्सर निघाला. त्यानंतर त्यांचं वाक्य असं होतं की मी तर कोणाचं काही वाईट केलं नाहीये, आपण इतके चांगले सगळ्यांचा विचार करतो, मग माझ्या आयुष्यात असं का? तेव्हा त्यांना मला एक उत्तर द्यावंसं वाटलं की तुम्ही कोणाचं चांगलं केलंय की वाईट केलंय याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर झाला नाहीये. तुम्ही तुमच्या सवयी कंट्रोल केल्या नाहीत म्हणून तुम्हाला हे हेल्थ इश्यूज आले. तुम्ही कितीही चांगले राहिले, तुम्ही कितीही सगळ्यांशी चांगलं वागले, पण तुम्ही स्वतःच्या शरीरासोबत जर वाईट करत असाल, म्हणजे ड्रिंक करताय, स्मोकिंग प्रचंड करताय, तंबाखू, पान मसाला हे सगळं खाताय, तर तुम्हाला लाईफमध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात. हा एक वेकअप कॉल होता. जर तुम्ही देखील तंबाखू वगैरे खात असाल तर आत्ताच कमी करा, हळूहळू होईल आणि ते नंतर बंद करा. थँक्यू.